गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक नाव सातत्याने चर्चेत आहे। ते नाव म्हणजे मराठी स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे। एक कॉमेडी शो, त्यामधील एक प्रेक्षक, 370 रुपयांची बिर्याणी आणि त्यानंतर उसळलेला देशव्यापी संताप, एवढ्याशा गोष्टीने सुरुवात झालेला हा वाद आता राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्र सायबर सेल आणि पोलीस कारवाईपर्यंत पोहोचला आहे। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर आढावा घेणार आहोत। नेमकं त्या शोमध्ये काय बोललं गेलं, लोक इतके संतापले का, प्रणित मोरेवर नेमके आरोप काय आहेत, हिमांशू जांगडा कोण आहे, मुंबई पोलिसांनी या प्रकरणावर पोस्ट का केली, राष्ट्रीय महिला आयोगाने थेट समन्स का बजावले आणि या संपूर्ण प्रकरणातून समाजासाठी कोणता संदेश समोर येतो। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, या वादाची सुरुवात झाली हरियाणातील गुरुग्राम येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रणित मोरे यांच्या एका कॉमेडी शो मधून। हा शो इतर स्टँड अप शो प्रमाणेच होता। त्यामध्ये प्रेक्षकांचा संवाद साधण्याचा एक भाग होता, ज्याला कॉमेडीच्या भाषेत क्राउड वर्क असे म्हटले जाते। याच क्राउड वर्क दरम्यान हिमांशू जांगडा नावाच्या एका तरुणाला बोलण्याची संधी मिळाली। त्याने एका मुलीसोबत डेटवर गेल्याचा अनुभव सांगितला। सुरुवातीला हा अनुभव एक साधा डेटिंग किस्सा वाटत होता, मात्र पुढे त्याने केलेले काही दावे आणि त्यातून व्यक्त झालेली मानसिकता सोशल मीडियावरील लोकांना धक्कादायक वाटली। व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये हिमांशू जांगडा सांगत होता की त्याने डेट दरम्यान चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले होते। त्यानंतर त्याने असा सूर लावला की एवढे पैसे खर्च केल्यानंतर त्याला त्या मिल्लूकडून काहीतरी रिटर्न मिळायला हवे होते। अनेकांनी या वक्तव्याचा अर्थ असा घेतला की तो आर्थिक खर्चाच्या बदल्यात शारीरिक संबंध किंवा जवळीक अपेक्षित असल्याचे सूचित करत होता। याच ठिकाणी संपूर्ण वादाची ठिणगी पडली। सोशल मीडियावर हा व्हिडिओ काही तासातच व्हायरल झाला। हजारो लोकांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला। अनेक महिला, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि इन्फ्लुएन्सर्स यांनी या क्लिपचा निषेध घेतला। त्यांच्या मते डेटवर पैसे खर्च करणे आणि त्याच्या बदल्यात शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवणे ही अत्यंत चुकीची आणि महिलांविषयी अनादर दाखवणारी मानसिकता आहे। अनेकांनी हा विषय थेट संमती अर्थात कन्सेंटशी जोडला, कारण एखाद्या व्यक्तीवर खर्च केला म्हणून तिच्या शरीरावर किंवा वैयक्तिक निर्णयावर कोणाचाही अधिकार निर्माण होत नाही। संमती ही कोणत्याही नात्याची मूलभूत अट असते आणि ती पैशाने विकत घेता येत नाही, असा मुद्दा मोठ्या प्रमाणावर मांडला गेला। मात्र वाद फक्त हिमांशू जांगडांच्या वक्तव्यापुरता मर्यादित राहिला नाही। लोकांनी प्रणित मोरेलाही प्रश्न विचारायला सुरुवात केली, कारण व्हिडिओमध्ये प्रणित मोरे हे त्या संवादावर हसताना दिसत होते। काही वृत्तांनुसार त्यांनी त्या व्यक्तीला रोखले नाही, उलट संवाद पुढे चालू ठेवला। त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी काय असते। काहींच्या मते प्रेक्षकाने काहीही बोलले तरी त्यासाठी पूर्णपणे तोच जबाबदार असतो, तर दुसऱ्या गटाच्या मते जर एखादा कॉमेडियन अशा विधानांवर आक्षेप घेत नाही किंवा त्यावर हसतो तर त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो। याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली। वाद वाढत असताना अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही प्रतिक्रिया दिल्या। काही कॉमेडियन्सनी या प्रकरणाचा निषेध घेतला। अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी याला महिलांविषयीच्या चुकीच्या मानसिकतेचे उदाहरण म्हणले। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #बिर्याणी इज नॉट कन्सर्ट हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला। हा हॅशटॅगचा संदेश अत्यंत स्पष्ट होता, बिर्याणी विकत घेता येते पण संमती विकत घेता येत नाही। वाद आणखी वाढत गेला जेव्हा हिमांशू जांगडा यांच्या नोकरीबाबत ही बातम्या समोर आल्या। काही वृत्तांमध्ये त्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा दावा करण्यात आला। या घडामोडींमुळे प्रकरण आणखी चर्चेत आले। यानंतर प्रणित मोरे यांनी सार्वजनिक माफी मागितल्याची ही माहिती समोर आली। त्यांनी हा प्रसंग अधिक चांगल्या पद्धतीने हाताळायला हवा होता असे मान्य केल्याचे वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले। मात्र तोपर्यंत सोशल मीडियावरील संताप कमी झालेला नव्हता। दरम्यान या प्रकरणाला नवे वळण मिळाले जेव्हा मुंबई पोलिसांनी एक पोस्ट शेअर केली। या पोस्टमध्ये 370 हा आकडा मोठ्या आकारात दाखवण्यात आला होता। त्यातील शून्याच्या जागी बिर्याणीचे चित्र होते। खाली एक संदेश लिहिण्यात आला होता की 370 रुपयात बिर्याणी मिळू शकते, पण लॉकअपमध्ये मोफत जेवण मिळेल। पोस्टच्या शेवटी #बिर्याणी इज नॉट कन्सर्ट हा संदेशही होता। मुंबई पोलिसांची ही पोस्ट काही तासातच प्रचंड व्हायरल झाली। अनेकांनी पोलिसांच्या जनजागृती मोहिमेचे कौतुक केले, तर काहींनी पोलिसांनी अशा संवेदनशील विषयावर विनोदी शैली वापरणे योग्य आहे का असा प्रश्नही उपस्थित केला। पण सर्वात मोठी घडामोड त्यानंतर घडली। राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली।
महिला आयोगाने म्हणले की व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह आणि संमतीविरोधी संदेश जात असल्याचे दिसून येते, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आवश्यक आहे. महिला आयोगाने हरियाणाचे पोलीस महासंचालक यांना तातडीने कारवाईचे निर्देशन दिले. तसेच या प्रकरणाबाबत 7 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले. याशिवाय प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा या दोघांनाही 22 जून रोजी आयोगासमोर उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले. आयोगाने स्पष्ट केले की हा विषय केवळ विनोद किंवा मनोरंजनापुरता मर्यादित नसून महिलांच्या सन्मानाशी संबंधित आहे. महिला आयोगाच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले. जे प्रकरण सुरुवातीला सोशल मीडिया वाद म्हणून पाहिले जात होते ते आता अधिकृत चौकशीच्या टप्प्यावर पोहोचले. याच काळात महाराष्ट्र सायबर सेलनेही या प्रकरणात FIR नोंदवल्याची माहिती समोर आली. काही वृत्तांनुसार या FIR मध्ये प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि इतर काही व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. अश्लील किंवा आक्षेपार्ह स्वरूपाच्या सामग्रीबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले गेले. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. कॉमेडीची सीमा काय असावी? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यामध्ये समतोल कसा साधायचा? कॉमेडीचे काम लोकांना हसवणे असते, पण जर एखादा विनोद महिलांविषयी चुकीच्या कल्पना बळकट करत असेल तर त्यावर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे का? दुसरीकडे एखाद्या कॉमेडियनला प्रेक्षकांच्या प्रत्येक वक्तव्याबद्दल जबाबदार धरावे का? हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकते. मात्र या वादातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. आजच्या डिजिटल युगात मंचावर बोललेले एक वाक्य काही मिनिटात देशभर पोहोचू शकते. त्यामुळे सार्वजनिक व्यक्तींनी आणि प्रेक्षकांनी दोघांनीही आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. सध्या या प्रकरणातील चौकशी सुरू आहे. महिला आयोगाची सुनावणी दिवस 22 जून निश्चित करण्यात आला आहे. तसेच सायबर सेल आणि संबंधित पोलीस यंत्रणा आपापल्या पातळीवर तपास करत आहेत. या तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते, कोणावर कोणती कारवाई होते आणि या वादाचा अंतिम निष्कर्ष काय निघतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एक साधी वाटणारी स्टँडअप क्लिप कशी चर्चेचा विषय बनली याचे हे जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेडीच्या नावाखाली सर्व काही चालू शकते का, की काही सामाजिक मर्यादा आवश्यक आहेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, संमतीचा विषय अजूनही समाजात पुरेशा गांभीर्याने घेतला जातो का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.